हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट पाहणार आहोत. तो म्हणजे कोणती प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट करू शकता, मीन्स दान करू शकता, आणि ती दान केल्यानंतर ते गिफ्ट डीड रद्द होऊ शकते का, याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. तर पाहूया कोणती प्रॉपर्टी गिफ्ट करू शकता. तर आता असा प्रश्न उद्भवतो की तुम्ही तुमच्या मालकीची प्रत्येक प्रॉपर्टी दान किंवा भेट म्हणून देऊ शकता का, हा प्रश्न आहे. तर यावर उत्तर आहे नाही. तुम्ही स्वतः मिळवलेली मालमत्ताच भेट म्हणून देऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला वारसा हक्काने एखादी मालमत्ता मिळाली, जर ती वारसा हक्काने ती प्रॉपर्टी मिळाली असेल, तर तुम्ही ती गिफ्ट करू शकत नाही. ज्यामध्ये कुटुंबातील इतर सदस्य किंवा पुढच्या पिढीच्या वारसांचाही हक्क आहे. आता सोप्या शब्दात बोलायचे तर ज्या प्रॉपर्टीचे तुम्ही संयुक्त मालक आहात, ती तुम्ही भेट देऊ शकत नाही. पण वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेचे विभाजन झाले तर तुमचा हिस्सा तुमची स्वतःची मालमत्ता बनते, जी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार भेट म्हणून देऊ शकता. आता नेक्स्ट प्रश्न आहे, गिफ्ट डीड रद्द होऊ शकते का? तर हा प्रश्न अनेकांना पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया की कायदेशीर दृष्ट्या प्रॉपर्टी गिफ्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रद्द करता येत नाही. पण मालमत्ता हस्तांतरण कायद्याचा कलम 126 मध्ये काही विशेष परिस्थितींतर्गत गिफ्ट डीड रद्द होऊ शकते, म्हणजे गिफ्ट डीड रद्द करता येऊ शकते. तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. थँक्यू.